सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी रायगड जिल्हा परिषदेचा स्वउत्पन्नाचा 81 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला गेला। यावेळच्या अर्थसंकल्पात ग्रामपंचायतींना घंटागाड्या आणि दिव्यांगांना फिरते फुटबॉल देण्यासाठी मोठी तरतूद केली गेली आहे। शिवाय भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 1.5 कोटींची वाढ झाली आहे। जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचं सन 2024-25 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सादर केला। 46,29,60,000 रुपये शिल्कीचा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात मागास आणि दुर्बल घटकातील 10वी पास मुलींसाठी हवाई सुंदरीचं प्रशिक्षण तसंच दिव्यांग शेतकऱ्यांसह वंचित घटकासाठीही विशेष तरतूद केली गेली आहे। त्याचबरोबर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी 75 लाखांची तरतूदही केली गेली आहे। मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा आणि हा हॉटेलचा दरवाजा तोडून सुमारे 9 तोळे सोन्याचे 5,93,000 रुपये किमतीचे दागिने आणि घरातील 1,73,000 रुपयांची रोकड असे एकूण 7,66,000 रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारलाय। किशोर जाधव असं चोरी झालेल्या घरमालकाचं नाव आहे। राज्यातील सत्ता बदलानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच धाराशिव लोकसभा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात येत असून जिल्ह्यामध्ये ठाकरे यांच्या आज आणि उद्या अशा 5 सभा होणार आहेत। यामध्ये औसा, उमरगा, तुळजापूर, कळंब, भूम येथे उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस पाटील भरती केली गेली होती। मात्र या पोलीस पाटील भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करून अनेक उमेदवारांनी आंदोलन केलं। याबाबत उत्तरपत्रिका आणि लेखी गुण याबाबत निष्पक्ष चौकशी व्हावी त्यासाठी आंदोलन केलं गेलं होतं। या भरतीची निष्पक्ष तपासणी करण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे। राज्यभरातील 59,000 अंशतः अनुदानित शिक्षकांनी 10वी आणि 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरती बहिष्कार टाकलाय। त्यामुळे अनेक शाळांवर तपासणी विना उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून आहेत। विभागीय शिक्षण मंडळात सुद्धा 750हून अधिक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे आलेत। त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर विभागात हे प्रमाण अधिक असल्याचा प्रकार समोर आलाय। यानंतर आता शिक्षण मंडळानं मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्र पाठवत तपासणी उत्तरपत्रिका परत आल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे। पुण्यातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। महानगरपालिकेच्या जवळ मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भाजपाकडूनच फलक लावले गेलेत। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील मूळ सूत्रधार संदीप धुनिया नेपाळमार्गे कुवेतला पळाल्याची माहिती समोर येते आहे। धुनियाकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याची माहिती मिळते आहे। नेपाळमध्ये त्याला ड्रग्जचा कारखाना उभा करायचा होता अशी ही माहिती समोर येते आहे। पोलीस तपासात ही माहिती उघड झाली आहे। संदीप धुनियाच्या प्रियसीची पण पोलिसांनी चौकशी केली। एकूण 35,000 कोटींचे ड्रग्ज प्रकरण आहे। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त अखेर मिळालाय। मेट्रो पाठोपाठ आता पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे। 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हे उद्घाटन होणार आहे। लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्यानं अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केलाय। दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मनमाड येथील वाघदरडी धरणानं मार्च महिन्यातच तळ गाठलाय। जेमतेम 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे। सुमारे 1 लाख लोकसंख्येचं शहर असलेल्या मनमाडकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वाघदरडी धरणानं मार्च महिन्यातच तळ गाठल्यानं मनमाडकरांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। दरम्यान आमदार सुहास अण्णा कांदे यांनीही पालखेडचे बिगर सिंचनाचे आवर्तन मनमाडला मिळावं म्हणून जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन तशी विनंती केली आहे।
पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रा सोहळ्याची नियोजन बैठक पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाथ मंदिरात पार पडली। या सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या असे आदेश भुमरे यांनी दिलेत। राज ठाकरेंचे काळाराम मंदिर परिसरात लावलेले फलक फाडलेत। शुक्रवारी राज ठाकरे काळाराम मंदिराला भेट देणार होते, त्याआधीच अज्ञातांनी रात्री राज ठाकरे यांचे फलक फाडलेले आहेत।